Here, second problem on shaft. A solid shaft is transmitting 500 kilowatt at 300 rpm. Determine the diameter of shaft if the maximum torque transmitted exceeds the mean torque by 50%. Take the maximum allowable shear stress as 75 MPa. Here given data आपल्याला डाटामध्ये काय दिलं आहे ते काय दिलं आहे पॉवर दिलं आहे पॉवर किती दिलं 500 किलोवॅट त्याला वॅटमध्ये कन्वर्ट केला त्याच्यानंतर स्पीड दिली 300 आरपीएम टाव दिलं 75 किंवा 75 न्यूटन पर mm स्क्वेअर त्याच्यानंतर रिलेशन दिलं आपल्याला T max = 1.15 into T min 15% म्हणजे 1.15 जर 20% म्हणलं तर 1.20 T min जर 25% म्हणलं 1.25 T min जर 10% म्हणलं 1.10 into T min in this speed right are you getting okay keep in mind लक्षात ठेवा या इथे जेव्हा देतात आपल्याला पर्सेंटेज ते लक्षात ठेवायचं ओके आता आपण काय करू हा फॉर्म्युला वापरू आपण P = 2 pi NT / 60 ओके आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू घेऊन टाका 500 × 10⁻³ = 2 pi n ची व्हॅल्यू किती आहे 300 × T min / 60 जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस तुम्हाला T min = किती येईल 15,915.5 न्यूटन मीटर तर ह्याला आपल्याला mm मध्ये कन्वर्ट करायचं आहे T min न्यूटन mm ओके या फॉर्म्युला दोन्ही T min काढ आता T min आणि T max चं रिलेशन माहिती आहे त्या रिलेशन मध्ये ही व्हॅल्यू ठेवायची ओके T max = 1.15 into T min किती आलं आपलं 15,915.5 T max किती आपलं तर कॅल्क्युलेशन केलं तर 18,302 2.8 into 10⁻³ this is the T max okay next formula you know T max pi dq divided by 60 into त्याचा व्हॅल्यू घेऊन टाकायचं आणि आपण डी फाइंड आउट करायचं ओके त्याचं व्हॅल्यू नंतर घेऊन T max pi dq divided by 60 into tau T max किती आपलं 18,302 into 10⁻³ = pi dq what is the tau 75 divided by 60 जेव्हा आपण एका साईडला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशन काय 18,302.8 into 10⁻³ into 60 divided by pi into 75 ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस D = 107.5 mm यालाच आपण काय म्हणू 108